नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण जागतिक अर्थकारण, परकीय गुंतवणूक, विमान उद्योग आणि भविष्यातील शहरी वाहतूक या 4 विषयांचा विश्लेषणात्मक आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम अमेरिकेतील महत्त्वाच्या निर्णयाकडे वळूया. US सुप्रीम कोर्टने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापक जागतिक आर्थिक धोरणावरती मर्यादा घालत स्पष्ट केले आहे की आयात शुल्क लावण्याचा मूलभूत अधिकार अमेरिकन काँग्रेसकडे आहे. राष्ट्राध्यक्षांना अमर्याद स्वरूपात जागतिक टॅरिफ लागू करण्याचा कोणताही अधिकार नाही. हा निर्णय केवळ एक धोरणावरची टिप्पणी नसून अमेरिकेतील सत्ता विभाजनाच्या तत्वाला अधोरेखित करणारा आहे. या निर्णयाचा दीर्घकालीन परिणाम काय असू शकतो? तज्ज्ञांच्या मते अमेरिकेत व्यापार धोरण अधिक पारदर्शक आणि प्रक्रिया आधारित होण्याची शक्यता आहे. मोठे निर्णय घेताना काँग्रेसची भूमिका वाढेल. यामुळे अचानक होणाऱ्या शुल्क वाढीचा धोका कमी होणार आहे, पण निर्णय प्रक्रिया अधिक वेळ घेणारी ठरू शकते. मात्र या निर्णयानंतर ट्रम्प प्रशासनाने 10% सार्वत्रिक टॅरिफची घोषणा केली आहे, जो सुमारे 150 दिवसांसाठी लागू राहणार आहे. येथे महत्त्वाचा मुद्दा असा की हा कर सर्व देशांवर समान स्वरूपात लागू होणार असल्याचे संकेत दिले आहे. यामुळे कोणत्याही एका देशाला वेगळा फटका बसणार नाही, परंतु जागतिक व्यापारावर एकत्रित याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. जागतिक पातळीवर पाहिले तर 10% अतिरिक्त शुल्क म्हणजे पुरवठा साखळ्यांवर दबाव. अमेरिकन आयातदारांना जास्त किंमत मोजावी लागेल. ते हे वाढलेले ओझे ग्राहकांवर टाकू शकतात, ज्यामुळे अमेरिकेत महागाई वाढू शकते. दुसरीकडे निर्यात करणाऱ्या देशांना देखील त्यांच्या किमती कमी कराव्या लागू शकतात. यामुळे ते पर्यायी बाजारपेठ हे शोधू शकतात. भारतासाठी याचे परिणाम मिश्र स्वरूपाचे असू शकतात. औषध निर्मिती, कापड, अभियांत्रिकी उत्पादने, रसायने, दागिने आणि IT उपकरणे या क्षेत्रात भारताची अमेरिकेत मोठी निर्यात आहे. 10% अतिरिक्त शुल्कामुळे अमेरिकन बाजारात भारतीय उत्पादनाची किंमत वाढेल. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना नफा कमी करावा लागेल किंवा किंमत वाढवून स्पर्धात्मकता गमवावी लागू शकते. विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगावर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. याशिवाय रुपयाचा विनिमय दर देखील परिणाम भोगू शकतो. जर निर्यात घटली तर डॉलरची आवाक कमी होईल, त्यामुळे रुपयावर दबाव येऊ शकतो. मात्र परकीय गुंतवणूक वाढली तर हा तुटवडा काही प्रमाणात भरून निघू शकतो. त्यामुळे व्यापार आणि गुंतवणूक या दोन्ही घटकांचा संतुलित विचार करणे आवश्यक आहे. दीर्घकालीन दृष्टीने पाहता कंपन्यांना पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम करावी लागेल, उत्पादन खर्च कमी करावा लागेल आणि पर्यायी बाजारपेठ या शोधाव्या लागतील. भारतासाठी आफ्रिका, मध्य पूर्व आणि लॅटिन अमेरिका हे संभाव्य पर्याय ठरू शकतात. चीन+1 या धोरणाचा फायदा घेत भारताने स्वतःला स्थिर आणि विश्वासार्ह उत्पादन केंद्र म्हणून उभे करणे आवश्यक आहे. तथापि हा कर सर्व देशांवर समान लागू होत असल्यामुळे भारत पूर्णपणे तोट्यात जाणार नाही. चीन, व्हिएतनाम, बांगलादेश यासारख्या स्पर्धक देशांना देखील तितकाच कर भरावा लागू शकतो. यामुळे स्पर्धेचे मैदान पूर्णपणे एकतर्फी होणार नाही. उलट काही क्षेत्रात भारताला विश्वसनीय पुरवठादार म्हणून संधी मिळू शकते, कारण जागतिक कंपन्या स्थिर आणि धोरणात्मक भागीदार शोधत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया. एका बाजूला टॅरिफमुळे व्यापारात अडथळे येत असले तरी दुसऱ्या बाजूला अमेरिकेतील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या भारतात तब्बल 6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. यामागे स्पष्ट संदेश आहे की भारत ही केवळ निर्यात करणारी अर्थव्यवस्था नसून ती जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयास येत आहे. मायक्रोसॉफ्टने भारतात डेटा सेंटर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनासाठी मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे. Amazonने आपल्या Amazon वेब सर्व्हिस याच्या माध्यमातून क्लाउड सेवा आणि डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलने स्थानिक भाषांमधील AI सेवा, डिजिटल शिक्षण आणि स्टार्टअप्सना मोठा पाठबळ दिला आहे. या गुंतवणुकीमुळे भारतात प्रचंड प्रमाणात डेटा साठवणूक क्षमता वाढेल. डिजिटल सार्वभौमत्वाच्या दृष्टीने हे पहिले मोठे पाऊल आहे. देशातच डेटा सेंटर उभारल्यास सायबर सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि सरकारी तसेच खाजगी संस्थांना जलद सेवा मिळू शकते. तंत्रज्ञान गुंतवणुकीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना मिळू शकते. मोठ्या कंपन्यांच्या उपस्थितीमुळे लघु स्टार्टअपना देखील भागीदारी, निधी आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळू शकते. यामुळे नवकल्पनांना वेग येतो. भारतातील तरुण अभियंते आणि संशोधकांसाठी जागतिक दर्जाच्या प्रकल्पावर काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
याशिवाय या गुंतवणुकीमुळे सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग, हरित ऊर्जा आणि फिनटेक क्षेत्रालाही अप्रत्यक्ष चालना मिळू शकते. डेटा सेंटर उभारण्यासाठी प्रचंड वीज पुरवठा आणि शीतकरण व्यवस्था लागते. यामुळे अक्षय ऊर्जा प्रकल्पांची मागणी वाढेल. सौर आणि पवन ऊर्जा क्षेत्रात देखील मोठी गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यासारख्या उपक्रमांना या परकीय गुंतवणुकीमुळे अधिक बळ मिळेल. धोरणात्मक स्थैर्य, सुधारित लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा यामुळे भारत जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र बनत आहे. उत्पादन क्षेत्रात देखील मोठी हालचाल दिसून येत आहे. ब्राझीलची विमान निर्मिती कंपनी एम्बेरर भारतात 200 विमानांच्या ऑर्डरचं लक्ष्य ठेवत आहे. जर ही योजना यशस्वी झाली तर भारतात फायनली असेंब्ली लाईन सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ विमानांची खरेदी न होता स्थानिक उत्पादन, रोजगार आणि तांत्रिक कौशल्य विकासाला मोठी चालना मिळेल. यामुळे केवळ विमानांची खरेदी न होता स्थानिक उत्पादन, रोजगार आणि तांत्रिक कौशल्य विकासाला चालना मिळेल. विमान उद्योगासोबतच MRO म्हणजेच मेंटेन, रिपेअर अँड ओव्हरहॉल हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आज अनेक भारतीय विमान कंपन्या परदेशात जाऊन देखभाल सेवा घेतात. जर भारतातच MRO सुविधा विकसित झाल्या तर खर्च कमी होईल आणि भारत प्रादेशिक देखभाल केंद्र म्हणून देखील उदयास येऊ शकतं. आणि आता भविष्यातील शहरी वाहतुकीकडे वळूया. 2026च्या अखेरीस दुबई येथे इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा सुरू होणार होती. ही पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि पर्यावरणपूरक असणार आहे. शहरात विशेष वर्टिपोर्ट हे उभारले जात आहे. यामुळे शहरातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. भारतात देखील एअर टॅक्सी संकल्पना पुढे येत आहे. जर ही सेवा प्रत्यक्षात आली तर मुंबई, दिल्ली, बेंगळुरू यासारख्या शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मात्र यासाठी कडक सुरक्षा नियम, हवाई वाहतूक नियंत्रण आणि परवडणारी किंमत या 3 घटकांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. पर्यावरणीय दृष्टिकोनाने पाहता इलेक्ट्रिक एअर टॅक्सी ही शाश्वत वाहतुकीकडे एक मोठे पाऊल ठरू शकते. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. भारताने योग्य वेळी या तंत्रज्ञानात गुंतवणूक केली तर तो भविष्यातील शहरी वाहतुकीचा अग्रगण्य भूमिका बजावू शकतो. या 4ही बातम्या एकत्रित पाहिल्या तर एक स्पष्ट चित्र दिसते. जागतिक व्यापारात अनिश्चितता असली तरी तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नवकल्पना यामुळे नवी अर्थव्यवस्था आकार घेत आहे. भारत या संक्रमणाच्या केंद्रस्थानी आहे. योग्य धोरणात्मक निर्णय, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा उभारणी आणि जागतिक भागीदारी यावर पुढील दशकातील भारताची प्रगती अवलंबून असेल. भारताने जर निर्यात वाढ, तंत्रज्ञान स्वावलंबन, उत्पादन क्षमता आणि हरित वाहतूक या 4 स्तंभावर लक्ष केंद्रित केलं तर तो केवळ वाढणारी अर्थव्यवस्था न राहता जागतिक नेतृत्व करणारा देश बनू शकतो. आजच्या या बुलेटिनमधील सर्व घडामोडी आपल्याला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.